लाडक्या बहिणींनो खुशखबर सर्वात मोठी खुशखबर बघा। तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची, तर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। अखेर बहिणींनो खुशखबर आली। जो काही मे महिन्याचा हप्ता आहे ना तो खात्यात जमा होणे सुरू। सर्वात मोठी अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर आहे। अखेर मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता येणे सुरू झाले। बघा, मे महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते येणे सुरू। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, तर आजपासून पैसे येणे सुरू झाले। तसेच 1 लाख रुपये, हे बघा 1 लाख रुपये पण मिळणार आहेत। हे 1 लाख रुपये कोणाला मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, कशासाठी मिळणार आहेत, हे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे। 1 लाख रुपये मिळणार आहेत, तर ही अपडेट पण समजून घ्या। चला, सर्व माहिती मी तुम्हाला आता एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगतो। लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी गुड न्यूज, अखेर खुशखबर आली आणि जो पण मे महिन्याचा हप्ता होता तो सुरू झाला। एप्रिलचा हप्ता तुम्हाला 2 मे रोजी मिळाला होता, बरोबर। एप्रिलचा हप्ता तुम्हाला 2 मे रोजी मिळाला होता आणि हा जो हप्ता आहे आता मे महिन्याचा हप्ता, हा मे महिन्याचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे। त्याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। तर कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे आलेले आहेत, ते कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये आज पैसे आले त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। तसेच महत्त्वाचं म्हणजे आज कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत, जरी तुम्हाला आले नसतील तर तुम्हाला केव्हा पैसे मिळणार। जरी तुमच्या खात्यात फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता आला, मे महिन्याचा हप्ता अजून आला नसेल बहिणींनो, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला सांगतो मी की तुमच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। ओके, तर भरपूर जणांना पैसे आजपासून सुरू, जरी तुम्हाला आले नसतील तर तुम्हाला पुढील 1-2 तासात पैसे येतील का, काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या। तसेच आजच्या ताज्या बातम्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर सर्व माहिती भेटणारच आहे, परंतु आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ताज्या बातम्यामध्ये आपण बघा, आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा मे हप्त्या संदर्भात तर आपण अपडेट बघणारच आहोत। 1 लाख रुपये संदर्भात काय अपडेट आहे, 1 लाख रुपये कसे मिळणार आहेत, कोणाला भेटणार आहेत आणि का भेटणार आहेत, काय कामासाठी तुम्हाला ते 1 लाख रुपये दिले जात आहेत शासनाकडून, ते पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्या संदर्भात माहिती आणि आजच्या ताज्या बातम्यामध्ये बघा, महत्त्वाची जी बातमी आहे, पहिली बातमी आपण ताज्या बातम्यामध्ये पावसासंदर्भात अपडेट बघणार आहोत। आता सर्वीकडे वातावरण एकदम बदल झालेला आहे, वातावरणामध्ये पावसाचं वातावरण सर्वीकडे झालेलं आहे। पावसासंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे त्याबद्दल अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तसेच महत्त्वाचं शेतकरी बंधूंसाठी बघा, शेतकरी बंधूंसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पण महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट ताज्या बातम्यामध्ये ती बातमी पण आपण बघणार आहोत। अशा महत्त्वाच्या ताज्या बातम्याने लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला, तुम्हाला सांगतो आता सर्व। तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बरं। आज तुम्हाला सर्वात महत्त्वाची खुशखबर भेटणार आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची पहिली आनंदाची अपडेट, लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला थेट तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे येणे सुरू, त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला देतो आता। आणि बघा, तुम्हाला कर्ज पण मिळणार आहे बहिणींनो, कर्ज तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत मिळणार आहे, 40,000 पर्यंत कर्ज मिळणार आहे। ओके, आणि 1 लाख रुपये कसे मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत 1 लाख रुपये, त्याबद्दल पण आपण अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, भरपूर बहिणी अपात्र देखील केल्या जात आहे। अपात्र का केलं जात आहे, कारण 4 चाकी जरी वाहन तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ कसा मिळेल,
सरकारी नोकरीत तुम्ही असाल, आयकरदाता असाल, तसेच तुम्ही 2-2 योजनेचा जरी लाभ घेत असाल तर सरकार कसे पैसे देईल, बरोबर आहे की नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत आणि ज्या बहिणी अपात्र होत आहेत अशा अपात्र बहिणींना आता योजनेचे जे काही पैसे आहेत ते यापुढे येणार नाहीत. फक्त ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्याच खात्यात आता पैसे येणार आहेत. अपात्र बहिणींना पैसे भेटणार नाही. आलं तुमच्या लक्षात. तर ही महत्त्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणींसाठी. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अपडेट पण आपण समजून घेतली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची माहिती आपण 40,000 रुपये कर्ज संदर्भात समजून घेतली. चला, आता जो काही मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे तर कोणाकोणाला मे महिन्याचा हप्ता आज आला त्याबद्दल माहिती तुम्हाला मी देतो आणि तुम्हाला कधी भेटणार आहेत पैसे जरी आले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल पण माहिती देतो. चला लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. अतिशय दमदार माहिती आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट आहे. इथून तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला एक एक अपडेट, एक एक माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी समजून सांगतो. चला, तुम्हाला आता सर्व माहिती मी देतो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनी आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण आज मी तुम्हाला एवढी जबरदस्त माहिती देणार आहे ना, यामुळे तुम्ही सर्वजण आता खुश होणार आहात. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता खुश होणार आहात कारण अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. बघा, लाडक्या बहिणींना 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हा 11वा हप्ता आहे. बहिणींनो, 11वा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेला आहे. तर बघा, ज्यांना कोणाला पैसे 11वा हप्ता मे महिन्याचे पैसे अजूनपर्यंत आले नसतील तर तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, 11व्या हप्त्याची नवीन तारीख नुकतीच समोर आलेली आहे. बघा, नवीन जी तारीख आहे ती नुकतीच समोर आलेली आहे. सर्वात मोठी अपडेट सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात लाडक्या बहिणींनो. हे बघा, 11व्या हप्त्याची नवीन तारीख नुकतीच समोर आलेली आहे. तर बघा, तारीख काय आहे आता. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. बघा बहिणींनो, आता इथून महत्त्वाची माहिती. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली असून या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात 10 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. बघा, आता 10 हप्ते तुमच्या खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत. आता हे 10 हप्ते कसे, तर त्याबद्दल पण तुम्हाला सोप्या आणि सिंपल भाषेत सांगतो. बघा, 10 हप्ते एप्रिलपर्यंत 10 हप्ते तुम्हाला 10 हप्त्याचे 15,000 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत. आता मे महिन्याचा हप्ता सुरू, अजून 1500 रुपये तुम्हाला आता येणे सुरू. बघा, आता हा जो हप्ता आहे तो 11वा हप्ता आहे. आता जो हप्ता येत आहे तो 11वा हप्ता आहे. बरं, मे महिन्याचा हा 11वा हप्ता आहे. तर बघा, 10 हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळाले, ते आता अजून 11वा हप्ता सुरू झाला म्हणजे मे महिन्याचा, या महिन्याचा हप्ता हा 11वा हप्ता आहे. बघा, त्याबद्दल अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा, इथून महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. बघा, तर या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट 2024 मध्ये जमा करण्यात आला होता. यानंतर या योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या शेवटी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तथापि गेल्या एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात जमा झाला आहे. बघा, 2 मे रोजी जो हप्ता तुम्हाला आला ना बहिणींनो, हा 2 मे रोजी आलेला 1500 रुपयेचा जो काही हप्ता होता. बघा, 1500 रुपयेचा जो काही हप्ता होता तो आलेला 2 मे रोजी, तो एप्रिल महिन्याचा हप्ता होता. एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्यात मिळाला.
आलं लक्षात. पुढे बघा आता, तर या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या कालावधीमधील जे काही 10 हप्ते ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. बरोबर. तर बघा आता, एप्रिल महिन्याचा हप्ता 2 ते 3 मे 2025 दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून आता महिलांना या योजनेच्या पुढील हप्त्याची म्हणजेच 11व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. महत्त्वाची बाब अशी की या योजनेच्या 11व्या हप्त्याची जी तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. बघा, जो काही 11वा हप्ता आहे तो तुम्हाला आता कधी मिळणार आहे त्याची तारीख आलेली आहे बहिणींनो. ही सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी. तारीख आलेली आहे, ती तारीख काय आहे ती तारीख तुम्हाला मी सांगतो आता. बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट, आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. तर बघा, तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर बघा, त्या संदर्भात माहिती, कधी मिळणार 11वा हप्ता. बघा, कधी मिळणार 11वा हप्ता. या योजनेचा 11वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार अशी माहिती समोर येत आहे. खरे तर एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात मिळाला म्हणून मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता जून महिन्यात खात्यात येणार की काय असा प्रश्न महिलांकडून उपस्थित होतोय. बघ, आता महिला असा प्रश्न उपस्थित करत आहेत, सर्व लाडक्या बहिणी असं आता जे काही प्रश्न आहेत ते उपस्थित करतात की जो काही मे महिन्याचा हप्ता तो जून महिन्यात मिळेल की काय. कारण 2 मे रोजी एप्रिलचा हप्ता आला, म्हणजे एप्रिलचा हप्ता मे महिन्यात आला, मग मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये येईल की काय. तर बघा, मी तुम्हाला याबद्दल पण क्लिअर माहिती देतो, तुम्ही काही काळजी करू नका. पहिली ही अपडेट मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर या संदर्भात जे क्लिअर माहिती आहे ते क्लिअर माहिती पण तुम्हाला नीटपणे समजून मी सांगतो. बघा, पुढे महत्त्वाची क्लिअर माहिती काय आहे. तर 11वा हप्त्या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आता तुम्ही नीटपणे समजून घ्या. बघा, तर लाडक्या बहिणींनो बघा, पण या योजनेचा मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता मे महिन्यातच जमा होईल अशी खात्रीलायक बातमी मीडिया रिपोर्टमधून येत आहे. बघा, असं देखील सांगितलं जातं की मे महिन्याचा हप्ता मे महिन्यात येईल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढील आठवड्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. बघा, पहिली ही बातमी तुम्हाला वाचून सांगतो, पण मग त्यानंतर मी तुम्हाला सर्व नीटपणे सोप्या भाषेत सांगतो. बघा, मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे फडणवीस सरकार या संदर्भात कोणता निर्णय घेते, या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत खात्यात येतो हे पाहण्यासारखे राहणार आहे. गेल्या अनेक हप्त्याचे पैसे हे त्या महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता सुद्धा मे महिन्यातच जमा होईल आणि येत्या आठवड्यात हा 11वा हप्ता जमा करण्यात येईल अशी शक्यता आहे. बघा, आता ही बातमी आपण बघितली, वाचून मी तुम्हाला सर्व सांगितलं. आता ही बातमी तुम्हाला सोप्या आणि सिंपल भाषेत मी समजून सांगतो. बघा बहिणींनो, जो काही मे महिन्याचा हप्ता आहे, आज जरी मे महिन्यातच याच महिन्यात जरी हप्ता आला तर तुम्हाला 1500 रुपये येतील. जरी हा हप्ता लांबणीवर गेला, मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला, तर मे महिन्याचा हप्ता प्लस जून महिन्याचा हप्ता दोन्ही हप्त्याचे मिळून तुम्हाला 3000 रुपये येतील. मग बघा, दोन्ही हप्त्याचे मिळून तुम्हाला 3000 रुपये येतील. जरी मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर एकत्र तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पण आणि जून महिन्याचा हप्ता पण दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात एकत्र येतील. मग बहिणींनो, जरी असं झालं तर, परंतु शक्यतोवर असं काही होणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता मे महिन्यातच जमा होईल आणि जून महिन्याचा हप्ता जून महिन्यात जमा होईल असं देखील सांगितलं जात आहे. परंतु मे महिन्याचा हप्ता जरी जास्त लांबणीवर गेला तर मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये टोटल झाले 3000 रुपये. हे 3000 रुपये तुम्हाला मिळू शकतात मग जरी हप्ता लांबणीवर गेला तर. पण शक्यतोवर मे महिन्याचा हप्ता जो आहे तो आता सुरू होणार आहे. आता अचानकपणे कोणत्याही क्षणी मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे बहिणींनो. आलं लक्षात? अजून सुरू झालेलं नाही, परंतु कोणत्याही क्षणी आता मे महिन्याचा हप्ता येणार आहे. आलं लक्षात? तर ही माहिती तुम्हाला समजली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी सोप्या आणि सिंपल भाषेत सर्व सांगितलं. एकदम एक एक अपडेट तुम्हाला सिंपल आणि सोप्या भाषेत मी समजून सांगितलेलं आहे. ओके, आता आपण समजून घेणार आहोत 1 लाख रुपये संदर्भात काय अपडेट आहे, 1 लाख रुपये संदर्भात काय अपडेट आहे. त्यानंतर आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या. तर ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या पण आपण बघूया. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती दिली. तर बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता
अचानकपणे केव्हाही सुरू होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही खातं चेक करत राहा. जरी जास्त लांबणीवर मे महिन्याचा हप्ता गेला तर मग तुम्हाला मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यात येतील, मग जरी लांबणीवर हप्ता गेला तर. या संदर्भात अधिकृत माहिती नाही, परंतु एक अंदाजित माहिती मीडिया रिपोर्टनुसार किंवा अंदाजित माहिती अनुभवानुसार सांगितली जात आहे. आलं लक्षात? चला, ही बातमी तुम्हाला समजली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता आजच्या ताज्या बातम्या बघा. चला, आता आपण महत्त्वाच्या आजच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. आता आपण आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. भावांनो, बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ इथून पूर्ण बघा, कारण सर्वांसाठी आता या महत्त्वाच्या आज रोजीच्या ताज्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आज रोजीच्या या ताज्या बातम्या, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण तुमच्यासाठी या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत. तर सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, पहिली बातमी समोर येत आहे. सर्वात मोठी बातमी, आजची ताजी बातमी समोर येत आहे. तुम्ही बघू शकता, आजची ही सर्वात मोठी बातमी आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. तर पहा, आजची ही सर्वात मोठी ताजी बातमी. तर महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. बघा, सर्वात मोठी पहिली बातमी समोर येत आहे, पहिली ताजी बातमी समोर येत आहे. तर पहिली बातमी अशी आहे की महाराष्ट्रात 16 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता आपण सर्वीकडे बघतच आहोत, वातावरणमध्ये केवढा मोठा बदल झालेला आहे. वातावरणमध्ये मोठा बदल झालेला आहे आणि या मोठ्या बदलमुळे सर्वीकडे वातावरण आपण बघतच आहोत पावसाचं झालेलं आहे. भरपूर ठिकाणी पाऊस येत आहे. हे बघा, भारतातील अनेक भागात हवामान बदललेलं आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये पाऊस आणि वादळामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे, तर दुसरीकडे अनेक भाग तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडले आहेत. बघा, तर ही सर्वात मोठी बातमी आहे आताची. बघा, हवामान खात्याने येत्या काही दिवसात देशातील 16हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मुसळधार पावसापासून ते उष्णतेच्या लाटेपर्यंतचे इशारे जारी केले आहेत. मंगळवारी आसाम, मेघालय, कर्नाटक, केरळ, बिहार, गोवा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघा, यासोबतच मंगळवारी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि लक्षद्वीपमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने म्हटलं आहे की या राज्यांमध्ये विजांचा कडकडाट, हे बघा, कडकडाट, जोरदार वारे आणि वादळ येण्याची शक्यता आहे. बघा, तर हवामान खात्याने इथे जो काही शक्यता वर्तवली आहे की जबरदस्त पाऊस आता येणार आहे आणि पावसाचं सर्वीकडे वातावरण झालेलं आहे. काही ठिकाणी उष्णता पण आहे. उष्ण जे हवामान आहे ते बाकीच्या काही राज्यांमध्ये आहे, परंतु काही ठिकाणी आता पावसाने सुरुवात केलेली आहे आणि मान्सून आलेला आहे. मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता. चला, आता आपण जाणून घेणार आहोत बातमी नंबर 2. पहिली बातमी तुम्हाला मी सांगितली, आता बातमी नंबर 2 बघा. सर्वात मोठी बातमी आहे. सर्वात मोठी बातमी तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंसाठी, शेतकरी बांधवांसाठी. बघा, शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी आता फॉर्मर ID महत्त्वाचा, सरकार देणार मोहिमेला गती. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी. आता तुम्हाला जी काही फॉर्मर ID आहे ती लागणारच आहे, महत्त्वाची आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागपूर येथील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेत कृषी आणि ग्रामविकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हवामानानुसार पीक वाण विकसित करणे,
प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, स्मार्ट सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला. तसेच शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी हे बघा शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी सक्तीचा करण्याचे निर्देश दिले आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन देखील केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व कृषी विभागाची जी काही बैठक आहे ती पार पडलेली आहे. यावेळी ते बोलत होते. तर ही बातमी तुम्हाला समजली. शेतकरी बांधवांसाठी जी काही फार्मर आय डी आहे ती सक्तीचे करण्याचे जे काही निर्देश आहे ते देण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असं देखील आश्वासन दिलेलं आहे. तर केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या अपडेट आहेत आणि शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता. चला, आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत. आता 1 लाख रुपये कोणाला मिळणार याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. 1 लाख रुपये संदर्भात बघा, 1 लाख रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल आता समजून घ्या. ताजी बातमी आहे, मोठी बातमी आहे. 1 लाख रुपये कोणाला मिळणार बघा, त्या संदर्भात माहिती जाणून घ्या. आता तुम्ही सर्वजण या अपडेटची वाट बघत होते बघा. तर 1 लाख रुपये कोणाला मिळणार बघा. शेततळे योजनेचे अनुदान 1 लाख करण्याचा विचार आहे, त्या संदर्भात अपडेट बघा. राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत 50,000 अनुदान दिले जात असे. आता ते वाढवून 75,000 केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी असून ते 1 लाख रुपयापर्यंत कसे वाढवता येईल यावर विचार करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले बघा. अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. यावर विचार ते करत आहे की 1 लाख रुपयापर्यंत कसे वाढवता येईल अनुदान. तर या संदर्भात ही अपडेट आहे बघा. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटनाशकांच्या पुरेशा उपलब्धतेवर लक्ष द्यावे असे आदेश त्यांनी दिले. बैठकीत इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख GI मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी आमदार शेळके यांनी केली. त्या अनुषंगाने कृषी विभागाने तसा प्रस्ताव करावा अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानात योजनेच्या रकमेत वाढ व्हावी. वन विभागाच्या हद्दीतील जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत अशी मागणी ही आमदार कुल यांनी केली. त्यावर कारवाईचे देश पवार यांनी दिले. तर बघा, महत्त्वाचं आता अजित पवारांच्या सूचना बघा. राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांच्या सूचना बघा. तर उपमुख्यमंत्री साहेबांनी काय सूचना दिलेल्या आहेत बघा. तर बियाणे कीटनाशकांच्या तक्रारीकडे लक्ष द्या. बोगस बियाणे, खते, कीटनाशकांवर कठोर कारवाई करा. बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांवर कठोर कारवाई करा. डोंगरी भागातील पदे भरण्याची कारवाई करा. लाभाची रक्कम महाडीबीटी मार्फत मिळण्यासाठी प्रयत्न करा. तर या महत्त्वाच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत या सूचना. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या होत्या त्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगितलं आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती दिली. चला, आता पुढील जी अपडेट आहे, पुढील अपडेट समजून घ्या आता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट होती, ती अपडेट आपण समजून घेतली नीटपणे. सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी सांगितलं. तसेच आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या
ताज्या बातम्या त्या कामाच्या बातम्या पण मी तुम्हाला सांगितलं. तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर महत्त्वाच्या ताज्या बातम्या असो, सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि सर्व कामाचीच माहिती मी तुम्हाला देतो. असं नाही की काही तुम्हाला सांगायचं, जे महत्त्वाचं असतं तेच मी तुम्हाला सांगत असतो. महत्त्वाची जी माहिती आली तेच मी तुम्हाला सांगत असतो. असं वायबार कुठली माहिती तुम्हाला द्यायची आणि तुमचा टाईमपास करायचा ते आपल्या चॅनलवर होत नाही आणि होणार पण नाही. जी कामाची अपडेट आहे, तुमच्या फायद्याची अपडेट आहे, तुमच्या कामासाठी माहिती आहे, तीच माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर भेटणार आहे. तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे. तीच माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही सर्वजण एवढे आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. तर लाडकी बहीण योजना किंवा इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही सर्वांनी आताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. तर लाडकी बहीण योजना किंवा इतर महत्त्वाच्या ताज्या बातम्या रोज पाहण्यासाठी तुम्ही रोज आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे, मग आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.